नमस्कार. कधी विचार केलाय की आपण रोज ज्या बातम्या वाचतो, टीव्हीवर पाहतो आणि जो इतिहास आपण पुस्तकात वाचतो, यांच्यात एक खूप जवळचं एक विलक्षण नातं आहे. आज आपण बरोबर ह्याच नात्याचा शोध घेणार आहोत. म्हणजे आजची बातमी उद्याचा इतिहास नक्की बनते तरी कशी? चला सुरुवात करूया. हो, हाच तो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, नाही का? की आज जे काही घडतंय, ज्याला आपण करंट अफेअर्स म्हणतो, तेच उद्याच्या पिढीसाठी ऐतिहासिक सत्य कसं बनून जातं? चला तर मग याच प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाऊया. नमस्कार. तर ह्या 30 सेकंदामध्ये तुम्हाला समजलं असेल की अभ्यास हा इंटरेस्टिंग असू शकतो आणि मजेशीर सुद्धा असू शकतो. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व विषयांचा अभ्यास इंटरेस्टिंग आणि मजेशीर करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, जर तुम्ही कोणत्या इयत्तेत शिकत असाल तर कोणती इयत्ता, कोणता विषय आणि कोणते प्रकरण ते कमेंट करून सांगा. म्हणजे त्या प्रकरणावर असाच व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बरं, तर सगळ्यात आधी आपल्याला हे बघावं लागेल की बातम्यांचा जन्म झाला तरी कसा? म्हणजे अगदी प्राचीन काळातल्या घोषणांपासून ते आपल्या हातातल्या छापील वृत्तपत्रांपर्यंत हा सगळा प्रवास कसा होता हे पाहणं खूपच रंजक ठरेल. हे बघा, या उदाहरणांवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं ही काही आजची गोष्ट नाहीये. हे तर फार पूर्वीपासून चालत आलंय. मग ते इजिप्तमधले दगडी कोरीव लेख असोत किंवा इंग्लंडमधली ते छोटी छोटी पत्रकं. माहितीचा प्रसार, इन्फॉर्मेशन पसरवणं हे नेहमीच समाजाचा आणि हो, सत्तेचा सुद्धा एक महत्वाचा भाग राहिलाय. मग वृत्तपत्र म्हणजे नक्की काय? तर ते फक्त एक प्रकाशन नाहीये. नाही, तो आहे आपल्या काळाचा एक लिखित पुरावा, एक डॉक्युमेंट. विचार करा, भविष्यातले इतिहासकार जेव्हा आपल्या काळाचा अभ्यास करतील तेव्हा त्यांच्यासाठी हेच वृत्तपत्र सगळ्यात महत्वाचा म्हणजे प्रायमरी सोर्स असणार आहे. आता ही तारीख बघा, 29 जानेवारी 1780. भारतीय मीडियाच्या इतिहासात ही तारीख अक्षरशः सुवर्ण अक्षरांनी लिहिलेली आहे, कारण या एका दिवसामुळे भारताच्या इतिहासाला एक नवी, वेगळी दिशा मिळाली. चला पाहूया ती कशी. तर झालं असं की याच दिवशी जेम्स ऑगस्टस हिक्की नावाच्या गृहस्थाने भारताचं पहिलं वृत्तपत्र सुरू केलं. नाव होतं बेंगॉल गॅझेट. आणि या एका वृत्तपत्रासोबतच भारतात माहितीच्या आणि विचारांच्या क्रांतीचं एक नवं पर्वत सुरू झालं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता इथून पुढे एक मोठा बदल झाला. वृत्तपत्र फक्त बातम्या देण्यापुरती राहिली नाहीत, अजिबात नाही. उलट ती भारताच्या सामाजिक सुधारणा आणि स्वातंत्र्य चळवळीचा एक बुलंद आवाज बनली. हा बदल कसा झाला तेच आता आपण पाहणार आहोत. आणि जेव्हा आपण मराठी पत्रकारितेबद्दल बोलतो तेव्हा बाळशास्त्री जांभेकर यांचं नाव घेतल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. त्यांचं स्थान खरंच खूप मोठं आहे. त्यांनी दर्पण सुरू केलं, जे केवळ एक वृत्तपत्र नव्हतं, तर तो होता मराठी भाषेतून म्हणजे आपल्या भाषेतून लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक नवा राजमार्ग. म्हणूनच तर त्यांना आद्य संपादक किंवा मराठी पत्रकारितेचं जनक म्हणून ओळखलं जातं. आता ही काही सुरुवातीच्या काळातली वृत्तपत्र बघा आणि त्यांची उद्दिष्ट किती वेगवेगळी आणि किती महत्वाची होती हे लक्षात घ्या. एका बाजूला प्रभाकर होतं, जे थेट फ्रेंच राज्यक्रांतीसारख्या जागतिक घटनांबद्दल लिहित होतं. तर दुसरीकडे इंदुप्रकाश होतं, जे विधवा पुनर्विवाहासारख्या अत्यंत नाजूक पण महत्वाच्या सामाजिक विषयाला हात घालत होतं. आणि दीनबंधू तर महात्मा फुलेंचे विचार पुढे नेत होतं, बहुजन समाजाच्या व्यथा मांडत होतं. म्हणजे प्रत्येकजण एक मोठा उद्देश घेऊन काम करत होता. आता टिळक आणि आगरकर यांच्याकडे येऊया. त्यांनी एक अफलातून रणनीती वापरली. त्यांनी 2 वृत्तपत्र सुरू केली. एक केसरी, जे होतं मराठीत. का? तर थेट सामान्य माणसाशी संवाद साधण्यासाठी, त्यांना जागृत करण्यासाठी. आणि दुसरं मराठा, जे होतं इंग्रजीतून. हे कशासाठी? तर ब्रिटिश सरकारपर्यंत आणि देशभरातल्या बुद्धिजीवी वर्गापर्यंत आपले विचार पोहोचवण्यासाठी. म्हणजे एकाच वेळी 2 आघाड्यांवर काम चालू होतं. ही होती स्वातंत्र्य चळवळीला गती देणारी एक जबरदस्त योजना. आणि या सगळ्या कामामुळेच हे वाक्य इतकं महत्वाचं ठरतं, वृत्तपत्रांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाते. कारण एक स्वतंत्र, निर्भीड पत्रकारिता ही कोणत्याही निरोगी लोकशाहीचा आत्मा असते. तिच्याशिवाय लोकशाही अपूर्ण आहे. बरं, तर छापील शब्दांनंतर टेक्नॉलॉजीने एक मोठी उडी घेतलीय.
आणि आता क्रांती झाली ती आवाजाची आणि दृश्यांची. हो, रेडिओ आणि टेलिव्हिजन आले आणि त्यांनी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची पद्धतच पूर्णपणे बदलून टाकली. आकाशवाणीचा प्रवास ही मोठा रंजक आहे बघा. सुरुवातीला 1924 मध्ये ती एक खाजगी कंपनी होती, IBC. मग 1936 मध्ये तिचं राष्ट्रीयकरण झालं आणि नाव पडलं ऑल इंडिया रेडिओ. आणि स्वातंत्र्यानंतर ह्याच AIRला आकाशवाणी हे सुंदर नाव मिळालं आणि ते देशाच्या कानाकोपऱ्यात पोचणारं एक शक्तिशाली माध्यम बनलं. केवळ बातम्या किंवा मनोरंजन नाही, तर देशाला एकत्र जोडण्यातही आकाशवाणीचा मोठा वाटा होता. आणि मग आला तो दिवस, 15 सप्टेंबर 1959. दूरदर्शन सुरू झालं आणि अचानक इतिहास आणि बातम्या फक्त ऐकण्याचा नाही, तर डोळ्यांनी पाहण्याचा अनुभव बनल्या. ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाची ताकदच ही होती की ते थेट लोकांच्या घरात, त्यांच्या दिवाणखान्यात पोहोचलं होतं. आणि दूरदर्शनवरच्या त्या मालिका आठवतात, रामायण, महाभारत, भारत एक खोज, राजा शिवछत्रपती. या मालिकाने फक्त मनोरंजन नाही केलं, तर एका संपूर्ण पिढीला आपल्या इतिहासाची, आपल्या संस्कृतीची ओळख करून दिली. खरं तर दूरदर्शन त्या काळात देशाची सगळ्यात मोठी शाळाच बनलं होतं. चला, आता इतिहासाच्या या प्रवासातून थेट वर्तमानात येऊया. आजच्या डिजिटल युगात, जिथे अक्षरशः माहितीचा महापूर आलेला आहे, तिथे कोणती माहिती खरी आणि कोणती खोटी हे ओळखण्याची आपली जबाबदारी खूप खूप जास्त वाढली आहे. आणि त्यामुळेच हा प्रश्न आजच्या काळातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे की मीडिया आपल्याला जे काही दाखवतो त्या सगळ्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो का? कारण टेक्नॉलॉजीमुळे माहिती मिळवणं जितकं सोपं झालंय, तितकंच फेक न्यूज पसरण्याचा धोकाही वाढलाय. मग करायचं काय? विश्वास ठेवायचा तरी कसा? हे एक उदाहरण बघा, जे आपल्याला खूप काही शिकवतं. जर्मनीचे एक प्रसिद्ध मासिक आहे स्टर्न. त्यांनी एकदा ॲडॉल्फ हिटलरने लिहिलेल्या डायऱ्या म्हणून काहीतरी प्रकाशित केलं. पण नंतर कळलं की त्या सगळ्या डायऱ्या बनावट होत्या, खोट्या होत्या. आता विचार करा, स्टर्नसारख्या मोठ्या मासिकाची जर फसवणूक होऊ शकते, तर आपण किती सावध राहायला हवं, नाही का? म्हणूनच कोणतीही माहिती आली की लगेच विश्वास ठेवायचा नाही. आधी तिची खात्री करायची. मग ही खात्री करायची कशी? तर त्यासाठी आपल्याला एक जबाबदार वाचक आणि प्रेक्षक बनावं लागेल. म्हणजे काय? तर सोप्पं आहे. कोणतीही बातमी आली की ती किमान 2-3 वेगवेगळ्या ठिकाणी तपासा. त्या बातमीचा मूळ सोर्स काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याच एका घटनेबद्दल वेगवेगळे लोक काय म्हणतायत हे सुद्धा समजून घ्या. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपण ज्यांना आज न्यूज चॅनल्स किंवा न्यूजपेपर्स म्हणतो, ते फक्त बातम्या पुरवणारे नाहीत. नाही, ते आहेत आपल्या काळाचे जिवंत आर्काइव्हज, जे उद्याचा इतिहास लिहितायत. उद्याची पिढी जेव्हा आपल्या काळाकडे बघेल, तेव्हा तिला ह्याच माध्यमातून आपला काळ दिसेल. म्हणजे प्रसारमाध्यमे ही फक्त माहिती देणारी साधनं नाहीत, तर ती आहेत उद्याचे ऐतिहासिक दस्तऐवज. आणि म्हणूनच जाता जाता हा एक विचार नक्की करा की आज आपण जी बातमी पाहतो, वाचतो, शेअर करतो, त्यावर विश्वास ठेवतो, त्या सगळ्यातून आपल्या काळाची कोणती प्रतिमा तयार होतीये, पुढच्या पिढीसाठी आपण कोणता इतिहास मागे सोडून जाणार आहोत, याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. कारण आपण आज जे निवडतो तेच उद्याचा इतिहास म्हणून नोंदवलं जाणार आहे.